औचित्यवाडी. गार्डन लस भारी बनवलं. हा दाजी थोडी आवड आहे, बाकी काय आहे? अरे जरा तुमच्याकडे आवड आहे, निवड आहे, सवड आहे, सगळ्याच गोष्टी सांगड करावं. काय होतं? ए जोडी आहे इकडे येत आम्ही बसलेत गार्डन. या आला बा तुमचा मेवना. तुमच्या मेवण्याचा एक पाय टिकत नाही. किराणा दुकान आहे हे ते, पण बसायचं नाही, नुसतं फिरत राहायचं. काय काय हो, त्याला भटकायची लई आवड आहे. तुमच्या मेनीच दाजी बोल श्यामा. किती येऊन बसले का तुम्ही? तुम्हाला ना सकाळ सकाळ खरंच काही काम नाही राव. अरे मग काय घर कोंबड्यासारखं घरात बसून राहायचं का नुसतं? ती रेशमा अक्का मॅन आणून ओरडते ना मग. वरडू दे ना मग. घरी ना चहा नाश्ता घ्यायचा मग यायचं इकडं. अरे शामराव तर रोज चालूच असतं. आता आलो डेप्युटींना भेटायला आज, म्हटलं चला डेप्युटींशी गप्पा मारू. हे आमच्याकडे काय चहा नाश्ता भेटणार नाही का दाजीला? तुलाही सांगायला लागला तो एकटा तर दाजी आहे काय? रेशमत आमची ताई नाही काय? अहो हे ना सकाळी नाश्ता नाही केला ना दुपारी मला जेवायला नाश्ताच खावा लागतो मग शिळा पडत त्यो. अच्छा म्हणजे तुला सकाळचं यांचं खावं लागत आहे म्हणून त्याला वय झाल्या. शिळ खावा लागत आकर आकर म्हणजे त्याला दाजीपेक्षा खाणं जास्त महत्वाचं आहे. मी काय म्हणतोय, कवा निघाता तुम्ही? का तुला घाई झाली का मला पाठवायची? अहो म्हणजे घरी कवा येता असं म्हणतोय मी. अरे येता आणि निघा त्याच्यात किती फरक आहे. म्हणजे घरी इथून- कधी येता असं म्हण ना. इथून कधी निघाता असं म्हणायचं होतं निघू मला. तू सांग कधी निघायचं. ते नको कोचका पाचका बोलतो दाजीला. काय दाजी काय आयुष्यभर राहायला आले काय आपले? त्यांचं आता सध्या हे चालू आहे, जरा 1-2-3 महिने राहणार आहे. काय टेन्शन घेतो तू? चेष्टा केली दाजीची. नको जास्त करायचं. मग दाजीला राग आला तर उसून जाते ना. काय सांगता? हम्म. ते बरंच आहे म्हणा. मग जाल बा. लय दांडाकडे बघत आहे. अरे बापरे. पण मेहनत बिनत जोरात मारू आहे काय सध्या? सकाळ सकाळ याम करतो ना मी डेपुटी. हम्म. काय करता आज? काय नाही आलतो याला चल डेपुटीकडे जाऊन येऊ म्हणलं. चल मला की? काय मी किराणा दुकान उघडलं नाही का आज? नाही आज सुट्टी आहे ना. अरे हा तो एक दिवस सुट्टी असते नाही मग का? आज जरा थोडा आराम. आराम आहे हे. जा, पाहिलं काय का मग यांचं चालू आहे आराम त्यांचं चालू आहे. कायमचा. आमचं एक दिवस घेतलं तर आम्हाला आराम आहे. अरे मी आरामने मी सुट्टीला आलेलो इथं. हा, ते असं आहे, होय. आराम नाही ते निवांत बसायला आले. मी बसायला आलो, आराम नाही होय करत झाले. मी. काय करतो आज? काय नाही बघा मी आताच म्हणलो तुम्हाला निवांत आहे आपण. थोडा उद्योग आता. काय अरे आता कसकाडा आणून पाळलाय, वळी राचायची होती. एकट्याला जुळवून काय मला? बघ ना एक जण कोणतरी जोडीदार अजून. मी आहे ना मग त्याच्या हाताखाली देऊ लागेल मी. तू काम करशील का? तू गुन्हात गेला का लाल होतो? तुला कुठं सवय राहिली आता? काय होतंय त्याला एक दिवसाचं वय. करीता असला श्याम तर चल भाऊ, पण पेंड्या द्यावा लागते बरं का ती. मी पेंड देईन आणि वर रचायला नाही ज्याल्यामुळे रचायला चांगला आहे, पण सांगा काय घेता? अशी गंज घालतो ना डेपुटी हा. नात पोळा तुम्ही किती म्हणता आहेत पेंड्या? बघत राहिले माहीत. हे बघा आता आहे ना 2,500 खालच्या वावरातला आहे, आणून टाकलाय. आणि वरचा 1,000 म्हणजे 3,500 काढबाय. 3,500 आहे. 3.5 म्हणलं मग 5,000 करून टाकू वय. हा, 5 अरे काढबायला एवढे पैसे नाही लागले आणि तुम्ही 5,000 रुपये याला घ्यायला लागले. मग 1 काय रुपये पेंडी सांगितली फक्त. हा? 1 रुपये पेंडी सांगितली उचलायची तुम्हाला. आयले मग आमच्या वावरापेक्षा आणि त्या काढब्यापेक्षा तुम्हाला मजुराला ज्यादा पैसे द्यायला लागले. एवढं कुठं असतात काय? 1,500 रुपये देतो. काय 1,500. मग कुठे? अरे आता लागला ज्याला काय स्पीड कमी आहे काय? तो नाही पेंड दिलं तर लगेच उरकून टाकीन तो. आता लागला जे आल्या तर 2,000 लागत आहेत माहितीये का तुम्हाला 5 मिनिटात. मग आता ते प्यायला बसल्यावर तुम्हाला 10,000 लागते. मग 10,000 देऊ का तुम्हाला मी? हा मग तसंच म्हणलं आम्ही बी काम कसंही असू पण ते 3,500-4,000 पेंड आहे त्या मानाने पाहिजे 1 रुपये पेंडी का बरं 4,000 करा जाऊ दे चल. नीट सांगा. कुठे नीट सांगा. 4,000 नाही हो ग तोंडाच्या बापा नाही. नीट सांगायचं लगेच काम चालू करायचं, तुमचे रोख पैसे घ्यायचे. नाही झालं 4,000 शिवाय कसं पडलं 2,000 तर पाहिजे ना पुढे असं कसं. नाही एवढे नाही, इतके नाही. मग किती देतात? 2,000 देईन मी. आहे का बघ. बरं जाऊ द्या 500 वाढाव. नाही अजिबात नाही. तर पाय 2,000 काय होतंय. 2,000च्या वर नाही. तुम्हाला करायचं तर करण्यात जाऊ दे. किती गवत आलाय माझ्याकडे कामा माणसं. नाही करीत आहे. जाऊ दे, हा, चल. जा, जा. तीन हजार दे. माणसाचा आदर करा. ये ना ये. आदर तुम्ही करीत बसा आम्हाला उद्योग आहे दुसरं रे आपलं. ए झाले. अरे 2,000 रुपये लय झाले. अजिबात नाही चल. नाही ये चल. डेपुटी फुल कसलंय? घ्यायचे तर 3,000 हे सोनचा घ्यायचे तर पाहिजे. घ्यायचे. तुम्हाला सांगू का हे ज्याला तयार झाला असं मग तुमचा मेवना आहे ना लय छत्रा आहे. त्याला आहे ना दुसऱ्याचं चांगलं दे हेच होत ते नाही. दोन मला सांगा हजार 500 आतील रुपयात काम आहे ते. 500 रुपयात काय झालं असतं आता? झाल्या डेपुटीला ना का फुकटच काम करून घ्यायचं पडत राव. तू याड्या वाक्याचा आहे श्याम आहे. काय झालं? अरे बरोबर ते 2,000 तुला माहितीये का अरे 2,000 काय होते. काय होतंय म्हणजे? अरे 3,500 पेंड्या आहेत फक्त. अरे 1 तास जिकडे तिकडे वाट्या ना एकदा का पेंड्या फेकायला लागल्या गप्पा गप फेकून लगेच रचून टाकू आपण. होय मग आईला मग जमतंय ना डेपुटी तोंडाने 2,000 म्हणलेत. हा. 500 वाढून देते ना अजून ती. देतीन माणूस कसा आहे याड्या खुश झाले ना रचल्यावर मग देतीन. 1,000 रुपये खर्च होते 1,500 रुपये राहते ना आपल्याला अजून काय घेतो. हा चल लगेच करून टाकू मग. याड्या काय लाल गाजऱ्या
तो आला रेटून सकाळ सकाळ तुझी बायकून केला नाश्ता, पण ही जी आल्याची बायकून नाही करीत सकाळ सकाळ जेवण करून येऊ जाऊ दुपारच्याला आपण. येडा काय उन्हाळ्या सपाट्यात. मग त्याला काय होतंय? एक काम कर, पटकन जाय, पटकन 2-4 घास खाय. एवढ्या लवकर नाही होत भाऊ. लवकर म्हणजे काय अर्धा तासात येशील ना जेवून. काय काय 2 तास लागते काय जेवायला तुला? 1 तास धर. बरं 1 तास धर, पटकन ये, उरकून टाकू काय. चालतं. चल येऊ का मग मी आता? हा चल. नक्की बर का, हा फसू नको. उरकून टाकायचं. तासात मी नुसता तुला सांगतो पेंड आहे ना अशा भराभर हेलिकॉप्टरवर फेकितो. झाल्या सरासर येतो वैर. अरे बघितलं का तुला? अरे वळ इथं रचून झाली निमिशी मी. कोणीतरी कोण आहे म्हणजे? दगड तात्याने विलास तात्या येते. चल बघू ना त्यांच्याकडं. काय बघू तो? काय म्हणजे आपण रचायची ना, आपण बी सावधा झालेला आहे. तिकच काय आले आपल्या सावध्यात? खरंय राव, आपण रचूनच द्यायची नाही. रचून म्हणजे टाळ होता की तुम्ही. चल तू. विलास भाऊ, तुम्ही कस काय वैरण रचिता? डेपुटीने दिले. डेपुटीने दिली? कुणाला? आम्हाला दिले. डेपुटीने आमच्या संग सौदा केलाय सगळी. विचारा दगडू दादाला. दगड तात्या. कोण? काय माहिती म्हणजे तुम्ही कस काय वर चढले? विचारायचं ना. आम्हाला माहित नाही. हो विलास तात्या, तुम्ही पेंड उचलू नका बरं का? उचलायच नाही बरं का, आम्ही रचणार आहेत. किरकिरी घालू नका. किरकिरीचा प्रश्न नाही. तुम्ही जर रचले तरी पैसे आम्ही घेतो. हा मग ते डेपुटी संग ठरवून घ्या. पण ठरायचा काय संबंध? ठरलेलं आहे आमचं, आम्ही ठरलेली. डेपुटी सोबत पैसे बोललेलो आम्ही. तुम्ही जरी रचून झाली ना तरी सौदा आमच्या संग केलेला आहे. पैसे आम्हीच घेणार. काय माहिती? पैसे काय नाही. मग तुम्ही पहा तुमचं काय करायचं ते. आम्ही रचणार आहेत. यार ते ढसल घेऊन जा. आम्ही पैसे तर आम्हीच घेणार आहे. मी वर चढतो. मी वर चढणार आहे. तू फेक श्याम्या. काय पुढे जा, काय गेलं नाही. फेक. अरे डोळे घालतो का काय तू? अरे ती वर जाय ना मग ती. जरा हा दोघं पैसे घेऊ वाटून. आता फेकी मी. हा पकड बर का. पैसे आम्हीच घेणार. आम्हीच तुम्ही घेणार काय आहे पैसे काय घेणार करा. घ्याच्या बा. डोळे घालीन ये. आयला सामान राहू द्या आल्या मला. खायचं काम एक काय विमानासारखं फेकितो. हा. घ्या दगड द्या. आईला इकडे द्या, इकडे द्या. झाले धर तिकडे आता जाऊ दे फेकण्यापेक्षा. असं ओके. त्यांना ना एका पेंडी उचलून नको देऊ अजिबात तू. होय. पेंड्या उचला आपण पैसे घेणार आहेत सगळे. इकडे द्या विलास. इकडे द्या ती पेंडी. आपणच काम करणार आहे. तुम्ही कसं काय काम करता? आम्हाला डेपुटीने काम दिलेलं आहे, आम्ही करणार. विलास तात्या रुपये मिळत नसतो तुम्हाला सांगून ठेवतो मी. रुपये मिळत नसतो. हा चला आपलं करू दे आणला. डेपुटी कर. आम्हीच करणार आम्हीच करणार. तुम्ही काय सांगता? वा खाली दगड द्या तुम्ही. वा खाली. मी जाऊ का बर? जाय वर तू. तुम्ही या खाली. दगड द्यायला खाली या तुम्ही. अरे यांचं आहे ना मला फेकीत वरची आम्ही. अरे मला पेंडी फेकताय ना तुला का फेकू. अरे हातीच्या कुणाकडे जा मी सांगणार. अरे तुला चढता येईना वर, मला पेंडी फेकता येईना वर. कसं करायचं? बरोबर करू आपण. तात्या तुम्ही वर थांबा, त्यांना जाऊ द्या. काय हो डेपुटी, ते जे आल्याशी आम्ही आले ते नाही सगळं कामाचा घोटाळा केला. तुम्ही आम्हाला काम दिलं आणि त्यांना बी काम दिलं. ते बघा काम बंद केलं त्यांनी. नाही त्यांना नव्हतं दिलं. ते माझ्याकडे आधी आलते, पण त्यांचा आमचा सौदा फिसकाडला म्हणून मी तुम्हाला दगड झाला तुम्हाला काम दिलं. याच्यावर दगड दादाला आमच्या पार हाणामारीची वेळ त्यांची. आपण तुम्ही म्हणायचं तुम्ही आम्हाला सौदा आधी दिला, डेपुटी निसार दिला, तुम्ही काय त्यांना हे करून दिलं मग? आता बघा बा सगळं काम करता आलं, पण ते का दादागिरी करते. आता बघा त्याच्या आल्याशी आम्हीचं काय बा. आता ते आयले अवघडच झालं बाई. दुसऱ्याला काम करून द्यायचे नाही आणि ते बी करायचे नाही. एक काम आम्हाला हाकललंय. बरं बसा तुम्ही. कसे काम देत नाहीत बघू. पाहुणे बसा. बसले का? फेक. चाले वर जाय ना तू. कवर खालून टाकी तो. मला इथून रस्ते ते श्यामे माय कातडे काढायचे का? ए ए ठेव खाली पेटी. काय राव खोळा मांडला रे तुम्ही? तुम्ही इकडे आहे, तात्या इकडे आहे, तुम्ही इकडे आहे. हे उतर खाली शाले खाली. काय तुम्हाला सौदा मागाशी घ्या म्हणलो होता, तुम्ही सौदा घेता नाही. यांना सौदा दिला, तुम्ही काय आली इथं परत? का आले म्हणजे? का आलते म्हणजे? आमच्या सोबत सौदा झालता. तुमच्या सोबत का सौदा झालता? सकाळी तुम्ही 2,500 म्हणले, मी 2,000 म्हणत होतो. सौदा आपला इसकाटला होता. अहो शिपाशाचं काय सर्व माणूस बसले थोडं पुढे मागं सरकतच ना. अरे पण तुम्ही मला कुठं म्हणले की बॉस 500चं करा आणि आम्ही करायला लागलो, तुम्ही निघून गेले.
मग आम्ही करायसाठीच निघून गेलो ना. तुम्ही केवढ्यात घेतला विलास? 2000चा यावर आणि 500 रुपये सर आला काय माणूस आहे, आम्हाला 2500 रुपये द्यायला तयार झालते डेपोटी. घेतला मग 2000 मी काय काय परवडलं तुम्हाला ती ए, तुम्हाला काय करायचं आमचं 2000 नाही 3000 तुम्हाला काय करायचं? तुम्हाला परवडा नाही ना, तुमचा विषय सोडून द्यायचा. तुम्ही त्यांना काम करून द्यायला. परवडलं म्हणजे आम्ही काम करायला नाही, काम मग? केलंय आम्ही. अरे पण तुम्ही माझ्याकडे यायचं ना, मला काम करायचं म्हणून. मग यांना कशाला लावलास तुम्ही? घाम गाळलाय आम्ही. मी काय टोपी सगळं ओली झाली. मनचा घाम गाळला रे टिकूचे राव. यांनी पार वळ रचित आणली, तुम्ही मागून आले आणि ते त्यांची मलाई खायला लागली काय? कोणी रचित आणली? त्यांनी मारणाच्या पेंड्या वाहिल्या आता वाजलेत किती? 1:30 वाजले. 1:30चा टाइम झाला. तुमचं काम केव्हा चालू झालं? हे बिचारे तुम्ही गेल्यानंतर 10ला इथं आले. आम्ही आलो लगेच गेले, ते निघून थांबले. सोनं इथं. बस माझ्याकडे आले ते येणार नको करू. आणि वळ काढा बरं इथून. नाही मी बघतो ना. करू द्या. कोण काढा म्हणजे मी मी अजिबात इकडे इकडे मी वर इकडे जाईन. इकडे इकडे हा तुला सांगू का? म्हणजे ह्या बाग दगडू दादा नाही दिलं असं त्यांनी काम केलंय. पैसा त्यांनाच भेटणार. तुम्ही आता नाटकं करू नका. 14,000 5 वाटी होणार भाऊ. मग हा 5 वाटे होणार. विलास तात्या 5 पाच वाटी वाटी होणार. होते, चार पाच. श्याम्या सुद्धा त्याच्यामध्ये देऊ लागलेला आहे. दादागिरी काय तुमची? दादागिरी काय? तुम्हाला काम परवडत नाही, दुसऱ्याला घेऊन द्यायचं नाही, दुसऱ्याच्या याच्यात फागला करायचा. तुम्ही कशाला 2000ला घेतला? आम्ही 2500ला घेत होतो. 14 झालाच कुठं आपला? झालं नव्हतं काय झालं? बोलणं झालंच ना आपलं. काय मी तू डेपुटी यांना काढा इथून अगोदर. नाही चाललंय काय? विलास तात्या काढा म्हणजे काय गावाच्या बाहेर काढता का? काढा मला काढा म्हणजे गावाच्या बाहेर नाही, तुम्हाला 1 रुपया देणार नाही. तुम्ही काम केलं तरी त्या माणसाने काम केलं. तुम्ही चालू करा. हे कशा पैसे देत नाही ना आम्ही पाहतो. जायला चल हे नको हे जायला. काय? कशा पैसे देत हा, नाही? जा, जा, जा. म्हणजे जा. अरे पाहू जा आपण. हा, जा ना, जा. तुम्ही काम केलंय मला माहिती हा, ही गावची हे झाले म्हणजे काय? खळा करून ठेवायचा. मी सांगू आपण हा? काय. जे माणूस काम करतोय चांगला त्याला नाही हे करून द्यायचं. पैसे देतो तुम्हाला. मला सांगायला लागला काय गे? हा येतो. हा तुम्ही एक काम करा सध्या चालू करा आणि तुम्ही पैशाला काळजी करू नका. तुम्ही संध्याकाळी पैसे घेऊन जा. ते काय उन्हाळ्यात ते. हा चालू करा तुमचं. मी बघतो आली तर मला परत फोन करा. हा डेपुटी साहेब. अरे काय तू जेवला बिवला का नाही तू सकाळचा? कमून आणि हे बरोबर तुम्ही जेवले का? जेवला? अरे वा 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 पहिलवान जरा जेवत जा. आले सकाळी चालो. बरं आहे ना तुमचं आता? एकदम मस्त आहे भाऊ. देवाची कृपा आहे त्याच्यामुळं हा उभा आहे. ऍक्सिडेंट झाला होता आबाचा. मला तर कळलं, लय टेन्शन आलं होतं. मला भेटायला जाणं नाही झालं त्याला, पण फोनवर मी कायम खुशाली विचारित होतो. तू साधारण का तसा ते लाल गाजर मी आलतो की नव्हता आवा हा, ह्यो आलता भेटायला. मग. त्याला डेप्युटी सांगितलं. डेप्युटीच्या मागे शेपुटच असतं ती. ए ग बस डेपुटीचं नाव काढू नको अजिबात. हराव खरं हा, हो, तुला आबा, तर- बरं झालं तुम्ही आले. अहो तुम्ही काय गेली तिकडे मुंबईला राहायला, इथे सगळं ना म्हणजे कारभारात हा म्हणजे हुकुमशाह झाला. हुकुमशाह. काय बोलतो? कोण आहे तो हुकुमच्या? अहो डेपुटी काय बोलता राव? डेपुटी असा माणूसच नाहीये. खरंच आबा लोकांचे पैसे बुडीत कामं केलेले कष्टाचे काय सांगावं तुम्हाला. आणि सगळा मंजूर राज्य कारभार सगळा कोणाला विचारत नाही. सदा भाऊला तर अजिबात नाही. हा. काय बोलता तुम्ही? हा. काय बोलता हो, म्हणजे? आजचीच गोष्ट आहे. मग म्हणजे साधा भाऊला नरम केलं का त्यांनी? नरम कशी ठुले नाही. काय बोलता कशात? राव? पण वाटलं नव्हतं मला असं डेपुटी निघल म्हणून. अवघड आहे अवघड. तुम्हाला आजचीच गोष्ट आहे. हा आम्ही दोघं सकाळी गेलो. आम्हाला म्हणले बरं आहे राहायची. ठीक आहे बा. ते म्हणले 2000. मी म्हणलं 2500. आम्ही म्हणले सौदा ठीक आहे आपले माणसं आहेत. आम्ही गेलो. म्हणलं 500चं काय इकडे तिकडे होतंय. हम्म. गेलो वावरत डेपुटीने दुसऱ्यालाच काम दिलं ना. हा ना ते येईल असून ते ते रुची बिल असतात दगडू तात्या ते आपल्या खालच्या आळीचे. अहो त्यांनी खुशाल रचायला सुरू केलं. काय बोलता? आम्ही गेलो. आम्ही म्हणलं अजिबात नाही आम्हाला सौदा दिलेलं आहे. आम्ही त्यांना म्हणलं आम्ही रचणार. ते निघून गेले. आम्ही वरही रचली. तुम्हाला सांगतो आम्ही वरही रचली. ते डेपुटीकडे डेपुटी तिथं आले आणि आम्हाला कामावून काढून दिले. आम्ही रचलेल्या वरईचं 1 रुपया देणार नाही म्हणले. तुला निघा वावरातून. फक्त त्यांनी एकच पेंड रचली होती. आम्ही किती अशी 300 रचना झाली. 3500 पेंड रचल्यात आम्ही. पण हे खरं बोलताय का तुम्ही? मग चला बरं जाऊ चला डेपुटीकडे. जावंच लागणार आहे. आबाशी आपल्या पैसे निघणार आहे. तुला सांगतो. हा चला आबा तुम्ही. हा बा कष्टाचे पैसे बाबा आमच्या. म्हणजे आता गरज पडली तर आबा दिसला का? नाही हो. आणि जर का माझं ना डेपुटीचं भांडण लावलं तर असा फोडीन ना तुला. पण लाल करून टाकीन तुला. भांडण नाही हो बाबा. नाही नाही माझं लावू नको तुझ्यामुळे. खोटं बोलू नको बरं का? अजिबात कुठं नाही. नाही याच्यामध्ये. चला. श्यामराव इतके दिवस नव्हतं तर काय एवढं बदललं काय वातावरण? पार डेपुटीने म्हणजे काय तुम्हाला सांगू तुम्ही हा. हा? माणूस माणसात नाही राहिला. हुकुमशाही झाली सर. डेपुटी? हुकुमशाही चलती. ओ डेपुटी. डेपुटी कोण आहे? राम राम. राम 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 राम. आबा कधी आले? आत्ता चालू. बरं आता कशी आहे तब्येत? आता एकदम टाकाटक तब्येत आहे बाबा. पोराकडे होतं पोरांनी सांभाळलं. हा 7-8 महिने गेले आपले. हा. आता एकदम टनाटन. नाही बरं झालं तुम्ही ते पडल्यामुळे आम्हाला बी तिकडे मुंबईला येता नाही आलं. पण आम्ही फोनवर त्याला विचारत होतो काय चाललंय काय नाही. हा ना. आणि नंतर आम्हाला दुसरे बी सांगायचे ना हा. तुमचे सगळे नातेवाईक बरं चाललंय असं तसं.
झाली का खुशाली विचारून झालं का उद्याचा बोला. अरे थांब ना, पण तुला काय एवढी घाई लागली? आमचं काय कष्टाचं घाम गाळा आहे आबा. डेपुटी हे तुमचं नाव खराब करून राहिले बरं का. काय नाव खराब करू आले आल्या मला म्हणले अरे तुम्ही नव्हते तर गावात म्हणे पार धिंगाणा झाला म्हणे. डेपुटीने म्हणे लोकांचे पैसे बुडवायला सुरुवात केली म्हणे. यांच्या दोघांचे पैसे बुडवले मी. मग कोणचे पैसे बुडवले हो तुमचे? आजवर हेराचे तुम्ही वळे रचली का? मग कोण रचली? अरे काय आबा खोटं- सकाळी सौदा झाला 500 म्हणलं जाऊ दे आपलेच माणसं आहेत काय विचार करायचा. डायरेक्ट वावरात गेलो तर काय पाहतो दुसरे रचित कस काय सहन करावं आम्ही. आबा आता तुम्हाला यांनी काय सांगितलंय मला माहित नाही. खरी परिस्थिती अशी आहे, हे सकाळच्या परी आले माझ्याकडं तर मला म्हणलं, मी म्हणलं बाबा काय काम करता जे आलेला म्हणलं तर हे म्हणले काय मोकळे येतं आम्ही. तर मी म्हणलं मग माझी वळैराचा आम्ही सौद्याला चालू केलं. सौदा मी 2,000 म्हणलं 2,000 रुपये देईन. बरोबर. 3-3.5 पेंडे होते म्हणलं 2-2.5 देऊ 2-3 देईन. हे 2,500 आले. मी म्हणलं 2,500 काय देणार नाही. सौदा झाला नाही हे निघून गेले. मग मी दुसरे ते वेळेला सध्या दगडूदादा आणि आपले ते पाहुणे आले त्यांना सौदा दिला मी 2,000ला. ते बिचारे चालू केले वळई रचित आले आणि हे टगे वळई रचल्यानंतर त्यांना हे करायला गेले की आम्हाला सौदा दिलाय. म्हणजे त्यांनी काम केलं आणि त्यांच्या ह्याच्यावरती हे डालना मारायला गेले. गल्ला कशाचा देऊ लागलोय पेंड्या जायला वर होता मी खालून पेंड्या वर येऊ. मी पडले अरे 4 पेंड्या दिल्यात अन तू सांगतो देऊ लागलोय पेंड्या. हा काय सांगतो आणि आम्हाला घेऊन आला होय तू. तुम्हाला काय सांगितलं त्यांनी? मला म्हणलंय की तुम्ही गेल्यापासून डेपुटीने म्हणे लोकांचे पैसे बुडवायला सुरुवात केली. लोकांची सोडा म्हणे आमची बी बुडवले म्हणे पैसे. आमच्या मेहनतीचे पैसे बुडवतात म्हणे. आबा तुम्हाला खरं वाटलं का? नाही ना म्हणून मी यांना आतापर्यंत घेऊन आलो ना. हा. आणि का नाही 500 रुपयासाठी सौदा लोकांना इथं काम नाहीये. हा? कुठं मोड आम्ही गेलतो ना कुठं मोडलं रचायला. मग त्याच्या आधी दिली हे ती. 2,000 म्हणल्यावर तुला करता नाही आलं का? हा? आबा काय झालं माहिती काय यांनी केला असता पण ह्यो आहे ना याला आज किराणा दुकानाचं काम नव्हतं म्हणून याला वाटलं तर आपलं वरच्यावर भागन जाल्या बरोबर जाल्या काम करीन. ह्यो टवळखोर माहित नाही का आपल्याला? मी केले ना काम मग मला द्या ना पैसे. हे बघ जाल्या. कशाचं काम केलं? मग वळ रचायचं. उगं येड्याने करायचं नाही. ज्यांनी कष्टाने काम केलं त्याला मी 2,000 रुपये देऊन टाकलेत. तुम्ही थोडंफार केलंय ना तुम्हाला थोडेफार मी खर्चाला देईन पण एखाद्याच्या कष्टाचे पैसे खायचे नाहीत. त्यांनी काम केलंय ना त्याच्या विचार आपण बाबूराव व्हायचं नाही. खरं सांगा शामराव कोणी काम केलं? त्यांनीच. मग बघा बरं आबा. पण आम्ही गेलतो ना करायला सगळं काम. अरे पण एखाद्या सौदा दिलाय तुम्हाला माहिती आहे त्याला सौदा दिला आपला सौदा काढला नाही असं नाही करायचं. दिलेलं तुम्ही त्यांना सावता. असं नाही असं कसं काय अर्धी वळ रचित आणली त्याने हे करायचं. श्यामा असं नाही करायचं. हा? हे बघ तुम्हाला चहा पाण्याला मी पैसे देतो माहिती जेवून जा बाबा नाही तर नाश्ता करा नाही तर हॉटेलमध्ये तुम्हाला बोलतो पण एखाद्याच्या कष्टाचं इथून पुढे घ्यायचं नाही. हो परत बदनामी करायची नाही. चला मग चहा पितो मी. होय. ऐका बघितला का? बरं चला आबा चला लई दिवसाने आले चहा घेऊ. चल चल चला खरंच मारायला लागला काय काय काम करून तू.